झी मराठी, चर्चाही होणारच. आजरा येथील लाटगावच्या अस्मिता काटकर हिनं 12 जुलै रोजी आत्महत्या केली. ही घटना अतिशय गंभीर असून अस्मिताच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की सासरच्या छळाला कंटाळून अस्मितानं टोकाचं पाऊल उचललं. तिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे लाटगाव आणि आजरा तालुकावासियांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनात म्हटलं की हुंड्यासाठी अस्मिताला लग्नानंतर वर्षभर शारीरिक व मानसिक त्रास दिला. सततची मारहाण, अपमानास्पद वागणुकीमुळे तिनं आपल्या माहेरच्यांना वारंवार तक्रार केली. तिच्या जीवाला धोका असल्याबाबत तिनं माहेरी सांगितलेलं होतं. संबंधित खटला हा महाराष्ट्रात चर्चित स्वरूपाचा असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास टिकून राहण्यासाठी फास्ट ट्रॅक पद्धतीनं चालवून लवकरात लवकर संबंधित आरोपींना शिक्षा मिळवून द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री कोल्हापूर, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महिला व बालकल्याण मंत्री, महिला आयोग विभागांना देण्यात आल्या. यावेळी सुधीरभाऊ देसाई, रणजितकुमार सरदेसाई, वामन सुतार, संदेश दळवी, सुधीर सुप्पल, भिकाजी दारुटे, विलास पाटील, राजाराम पोतनीस, विजय थोरवत, दत्तात्रय येसने, संतोष चौगले, गौरव देशपांडे, शरीफ खेडेकर, अमानुल्ला अगलावे, सुशील लतीफ, डॉक्टर धनाजी राणे, रचना होलम, यशोदा पवार, डॉक्टर स्मिता कुंभार, मनीषा देसाई, भारती डिडेकर, ज्योत्स्ना चराटी, वर्षा यमगेकर, बाळू यादव, रवींद्र तळेवाडीकर, अनिरुद्ध केसरकर आदींसह लाटगाव व आजरा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, आजरा.